मी कोण राजस्थानी माणूस. राजस्थानी रीतीला हो हो. हे बघा काहीच माती नको अख्खी रेती दाखव मी तुला तिरी तुला दाखव. हां गाइस वेलकम बैक इन माय न्यू. तो गाइस डे 2 गाइस, हम अभी निकल पड़े हैं दूसरे डेस्टिनेशन के पास. डेस्टिनेशन में दूसरा डेस्टिनेशन के पास. हाँ अभी हम जा रहे हैं बस स्टॉप पे. तो जगह का नाम है वर है क्या? तो इधर से ऊपर जाएंगे तो बस स्टैंड, नीचे जाएंगे तो क्या है मालूम नहीं. तो अभी जाएंगे टोकुमड़ी जगह. नाही रे तो कोंबडी. हाँ तो कोंबड़ी जगह है, उधर जाएंगे. फिर एलपी को जाएंगे, उधर रुकेंगे, खाएंगे पिएंगे सोएंगे. घूमेंगे क्या, पहले घूमेंगे फिर खाएंगे पिएंगे सोएंगे मचाएंगे. फिर मचाएंगे. काय जायचं आहे का ना आपल्याला. बस स्टॉप मागणं बस. तर काहीच जाऊ बस स्टॉपवर. बस स्टॉपवर बघू काय बोलतात. काय कळणार नाही तरी विचारू आपण. जायचं आहे आम्हाला. जाऊ बघू, बसल्यावर बघू काय विषय आणि काय नाही. मच्छावमध्ये शॉर्ट करून टाकू. भिडाव शॉर्ट भिडाव शॉर्ट. तर काय बसमध्ये बसलो आम्ही तो कोंबडीला जाण्यासाठी. बघू शकता पूर्ण ओपन बस. पूर्ण ओपन बस आहे. मधलं सीट चांगलं नव्हतं म्हणून मयूरभाऊ एक सीट सोडून बसलाय. आता आपल्या बसते महिलेला. आम्ही इथं जरा असं बसले की आमच्या साईडला लय भारी झाले. त्या गोष्टीसाठी आम्ही बसलेले. म्हणजे मयूर भाऊ बसलेले, मी नाही बसलो. नाना भाऊला गरज आहे सध्या. नाना भाऊच्या डोक्यात चाललंय की यासाठी पळून न्यायचं. तुला कळणार नाही म्हणून काय पण बोलायचं. मस्त वाटतं. आता आम्ही निघालेलो इथं तो कोंबडीला. कोचीने खूप प्रेम दिलं. आता पुढचं कुठलं एलपी पण खूप प्रेम देणं आम्हाला असं अपेक्षा तर आहे. आणि इथले कोचीमधले माणसं पण खूप चांगली होती. काय ना आम्ही निघालो आणि पाऊस आलो. काल दरम्यान लाटोपट चालू आहे. आम्ही निघलो की पाऊस चालू होतो. आम्ही आतमध्ये गेलो की ऊन पडतो. गोवाला विषय होतो. भेटूया आता आपण तो कोंबडीला. तो कोंबडीला आपण तिकडचा व्ह्यू काय ना. साध्या बसमध्ये गाणे लावतात काय ऐकू येत असं स्पीकरमध्ये पण गाणे लावतात. मध्ये पोहोचवतात नाही का. आम्ही आलो आमच्या दुसऱ्या डेस्टिनेशनला. खुशी रे बघ काय पोहोचलेलो आहे. सगळ्यात भारी हॉटेल मी बुक केलेलं आहे. बघा व्ह्यू बघा. हे व्ह्यू दाखव रे. येऊ बघा काय बम शाकाला का. ते गाणं म्हण ना. तू म्हणत होता त्या दिवशी ते गाणं. इले गाणे नाही ते बरोबर बोललं होतं ते गाणं. मला नाही आठवत. आमचे डेस्टिनेशन आहे आणि हे आम्ही वरती तिथं थांबले ना ते आमचं हॉटेल आहे. खाली आमचं रूम आहे. हे आमचं हॉटेल आहे, खाली आमचं रूम आहे. रूममध्ये मचवलं आता मध्ये बुम बुम काय. आता जाऊ तिकडं जरा कपडे बिपडे घालतो मस्त बीचवरची. फोटो गिटो काढतो जरा मस्त पैकी. डायरेक्ट आता इथे एक किल्ला बनवणार आहे.
दाखवतो काय पुढचं तुम्हाला सगळं. तर काहीच स्वागत आहे तुमचं परत एक नवीन तुला स्पॉटवरती. स्वागत करतो रे. अरे आपले गाईज लोक येते स्वागत करावं लागतं. ते आले नाही तर मग कसं चालणार आपलं पोट कसं भरणं पोट मग. आता पोट यूट्यूबवर पोट चाललं. सध्याला नाही चाललं पण चालेल थोड्या दिवसांनी. तर आम्ही तो मच्छी फ्राय खायला आलो. मच्छी फ्राय? मसाला फ्राय मसाला फ्राय, तेच काय आहे ते. बनाना लेफ्ट फिश मसाला, हां ते खायला आलो आम्ही सध्याला. 350 हे प्लेट. असंही नाही तर आता तुम्हाला बघा जादू जादू नाही चमत्कार. चमत्कार. चमत्कार एकदम नेचर लय झूम झालं. हां तिकडनं समुद्र आहे. आम्ही जाणार आहे तिथं थोड्या वेळाने. खाऊन पिऊन जाणार आहे काही. खाऊन पिऊन जरा जाणार आहे की झपलू टपलू आणि पपलू. डाके टिके करायला आलो इथं. मागं बघू शकता एकदम भारी आहे. कालिया बी आहे आमच्याकडे. कालिया आली आहे का? काय असतं ते 2 छोटे डोलू मुलू डोलू डोलू बोल येते माझी. चिकू पाय नव्हता. चिकूला सूट झालं असतं खाली. चिकू जॅट आता झेटा लागले. झाटा लागले. बिझनेस पण जायचं. बिझनेसमॅन इथं टाक चिकू नाही का नाही. फ्रंटला टाकतो चिकू दे झाटाला. चिकू तो झेटा लागला. भाई चिकू त्यामध्ये बुराई करते ते. हे बघा काय रेतीला माणूस. मी पण राजस्थानी माणूस राजस्थानी रीतीला. हो हो. हे बघा काहीच माती नको झटकू. अख्खी रेती दाखव मी तुला तिरी तुला दाखवतो. हां तुला दाखवतो एकदम एक्सप्लोर करून. एक्सप्लोर नाण्याला एक्सप्लोर करायचं. नाण्याला एक्सप्लोर कर. शाहरुख खान. शाहरुख खान आणि चिड्डी खान. तर काहीच इथं आम्ही फुल रेतीला झालं आता आंघोळ करणार. ते पण तिघं सोबत. खुशी के मारे हम झूम फुटे. तुम्हाला दाखवायचं पण दाखवू नाही शकत आम्ही सोबत आम्हाला. कुठनं चांगले राहिले ते दाखवू शकता आम्ही. पण नाही दाखवू शकत. चला आतमध्ये जाऊ. चल तर काही आमची सकाळ झाली आणि आम्ही इथं सपनेले मोठे मोठे बघतो. बघायचं का तुम्हाला? हे बघा आम्ही कशाचं उलट दिसतं जायचं पॅकेज. आम्ही कशाचं बघतो माहिती आहे का? दुबई. आमची नीट ही ट्रिप संपली नाही आणि आम्ही दुबईचे स्वप्न बघायला लागलो. दुबईचे हे बघतो पॅकेज बघतो. पॅकेज बघतोय 35,000 1,99,000 70,000चा आहे बाय. 70,000चं पण आहे. डे 2 येण्याला पूजा. डे 2 आता मस्त जाणार आहे आम्ही. रात्रभर झोपून नाही दिला भावने. कायच आम्ही सध्याला रिक्षामध्ये आहे. तिघं झपलू पपलू आणि टपलू. हां टपलू तिघं आम्ही चाललो आता बोट राईडला. फायनली किती वाजले? 2:24 वाजले. टाईम गेला तर गेला म्हणून आज आम्ही एक्स्ट्रा परत रूम बुक केले. वन डे एक्स्ट्रा करून आम्ही परत बुक करून आता पुढच्या डेस्टिनेशनला चाललोय. पुढच्या राईडला चाललोय. राईडला चाललोय. मस्त. सकाळी 9 वाजता उठून पण काय उपयोग नाही झालाय. 9 वाजता कुठं उठलो बे? तो किती वाजता उठलो? कोण? आम्ही उठलो. तुझं सांगते. मी बसलो उठलो. आम्ही तर 11:30ला उठलो. हां तो कितीला उठला? कोण? माझ्या आजवर उठला. यो हा त्याचा जेव्हा फोन आला तेव्हा उठला यो. माझा फोन ना म्हणजे तू याड आहे. आपण तिकडे गेलो तेव्हा फोन आला मला कुठं आणायला. सकाळ आला तर त्याला नाश्त्यासाठी फोन त्याचा. हा नाही रे तेव्हा त्याचा फोन तू उचलला का मी उचलला? तू उचलला ना बे. मायरा पण बोललो नंतर नाश्त्याला काय करायचं. नाश्त्याचं काय करायचं तर कायचं. तो जरा झोपलो. आता आम्ही मस्त रिक्षामध्ये चाललो. 150 चार्जेस आहे रिक्षाचे तिथनं तिकडे जायला. तिथनं पुढं नाही माहिती आम्हाला काय. तो ते
बोललेत तर खरे 1,000पर्यंत 1,500पर्यंत होऊन जाईल बोट राईड आता फॉर 2 hours. 2 hours 2 तास पूर्ण 2 घंटे 160 नाही 120 मिनिट बरोबर ना. मोठा आहे बोट. केरळला आलं नाही केळी नाही खाते राव. केरळला केळी भेटते का? मग केळीचे पानं कसे देतात समजू शकता काय समजून घ्या जरा. खाऊ केळी पण खाऊ. केळी पण खाऊ केळं खाऊ. केळो पिचकारे कॉलवर इथल्या रिक्षा सीटमुळे माणूसच दिसत नाही. मी दाखवतो थांब. तर काहीच तिकडे गेल्यावर भेटू एकदम बोट राईडमध्ये. बोट राईडची प्राईस काय सांगते काय नाही. जरा भावताल करू महाराष्ट्रीयन स्टाईल वापरू. पण महाराष्ट्रीयन स्टाईल वापरायला मराठी यावं लागते पण त्यांना मराठीच येत नाही. आपण इंग्लिशमध्ये बार्गेनिंग करू. इंग्लिशमध्ये काय झालं आम्ही बोटमध्ये. तुला हवा मागच्या एवढा आहे पाणथळी बसली याच्यावर चाळी. हो का साईडला आजूबाजू सर्वकडे बोटच बोट आहे. हो का इथनं एक बोट आले. 1,600 दूर पर्यंत नुसतं बोटीच आहेत. तर काहीच LFP बीचवरनं इथे यायला 150 रुपये. थांब जरा जपलू केस सेट करतोय. तर काहीच तिथनं यायला 150 आणि इथं 1,000 किती 600 1,600. 1,600 बोलल्यात आम्हाला चार्जेस बोटचे 2 तासासाठी. आता 2 तास आम्हाला कुठं घेऊन जाते काय माहिती. कुठं नेतो. 2 तास लय झालं रे. हा लय झालं 2 तास. मग तिथं तास बरं जातं. तर 2 तास आम्ही कसे घालवायचे. 2 तास इन्फॉर्मेशन देऊन आपल्याला इथे हे ते हा guidance करून guide. गायडन्स करून आम्हाला कुठं कसं घालते आहेत कुठं कसे एरिया आहेत आम्हाला सगळं सांगणार. बोट आहे तिची. आम्हाला इकडे घेऊन चाललंय गाईच. बोट फिरवते ते इंडिकेटर बी देत नाही. हो डीजे भाया पेमेंट कोणाला करायचे कॅश हां भाई इथं पण पैसे पहिले घेतात. पैसे कमी आहेत पण पैसे पहिले घेतात कारण विषय नाही झाला पाहिजे परत. त्याला बोलू ना आफ्टर 1 hour आय विल पे. नो बोलीन तो कचा कुंकू. नजर पकड बघ बोल तर काहीच बोट थांब तो आला नाही. हॉर्न बी वाजत होती. काहीच हॉर्न बी वाजत होती. आमच्याकडे बी हॉर्न पेमेंट ते यूज रे त्याला. जोर येतो तर पैसे नाही द्यायचे. फिरून घ्या असं बोलतोय तो असं बोलतोय. काहीच नाही भाऊ तू शर्ट घातलेलं आहे मी एकदम परफेक्ट बसलेलं आहे. गोरा दिसतोय त्यात काळा पडलो होतो काम करून आता गोरा पडलो. काम करून आम्ही गाण घासली. आता बोल डायरेक्ट मागच्या बिडावमध्ये आलो. बोटगेटला धक्का गिक्का द्यायला लागलेत मागं सर. आता जरा लांब जाऊ मग परत तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आता मेन व्ह्यू तर काहीच इथं बघू शकता. स्टार्टिंगला या बोटमध्ये होतो तर विषय काय आला हे 10 किलोमीटर हां स्टार्ट येऊ तर सध्याला बोट स्टार्ट झाली. स्पीड
रायडिंग करते ते सगळे. ब्रो तर काय आम्ही बोटमधनं डायरेक्ट इकडं बीचवरती आलो परत. पण ही साईड वेगळी आहे. आमचं हॉटेल पार्क त्या साईडला आहे आणि या साईडचा व्ह्यू नंबर आहे गाईज नाही का. लोक पण आहेत तिथं, मोकळं नाही काय. तुम्हाला व्ह्यू दाखवतो एक मिनिट. काय व्ह्यू दाखव. व्ह्यू हे बघा गाईस, फुटबॉल खेळते ते जली ना गाईस. जल्दी वाले की दुआ. बघा गाईस, इथं काही मोठी निर्मित केलेले आहेत. फुटबॉल खेळायला आहेत तिकडे आपण. बघितलं? फॉर ऑर्डर फॉर सिनेमॅटिक व्हिडिओज आशुतोष इज ऑलवेज अवेलेबल. एवढं सगळं नाही केलं तरी चालेल, फक्त लाईक आणि सबस्क्राईब करा काय. हा मला बी करा गाईस. मी बी यूट्यूब चॅनल खोलणार आहे पुढच्या वर्षी, मयूर भाऊच्या बर्थडेच्या दिवशी. तर गाईज आम्हाला जायचं आता खायला. भूक लागली काय. सगळ्यांना एवढी भूक लागली गाईस, तरी पण ही व्हिडिओज काढत बसली होती. की तुझे फोटो सिलेक्ट कर. नाही तसं नाही गाईस, लय भारी एकदम. नाही भाऊचे तर एवढे भारी भारी फोटो आले. अरे असे आलेत ना इथे वाटतं इकडे. गाईस मी लय भारी फोटो काढले नाण्या भाईचे, पण नाण्या अरे. भाईला पसंतच नाही पडला. पडला. त्याच्यानं पडले. पडले गाईज. मग नंतर मयूर भाऊने असले खुंकर फोटो काढले की नाण्या भाऊ एवढा खुश झाला. विचलित. आता मयूर नाण्या भाऊ आम्हाला जेवण चारणार रेस्टॉरंटला नाही, रेस्टॉरंटला नेऊन. 5 स्टार. 5 स्टार हॉटेलला जायचं बोलतो, पण आम्ही म्हटलं की जाऊ दे बजेटनुसार बोल. आता हे तर चालू. इथं 5 स्टार नाही म्हणून आम्ही जायना. हा नाही तर आम्ही 5 स्टार शिवाय जेवण करत नाही इथं 6-7 स्टार आहे. मग आम्हाला पाणी बी 100 वालीत लागते वाटतं. माझ्यासारखं ब्लॅक वॉटर. काला पाणी. काला पाणी. तुला स्वतः देऊ का काला पाणी. नको भाऊ, मी असंच ठीक. हेच आहे का. हेच आहे वाटतं. नाही रे, हे नाही रेस्टॉरंट. मला तर हेच वाटायला लागलं. मला पण हेच वाटायला लागले. मला नाही वाटत. हेच आहे भाऊ ते. आणि भाऊ हेच नाही रे बाय. हे नाहीच आहे भाऊ. बरोबर बोलला मग हा मी बोललो. आपलं तू बोल ना नाही भाऊ. हे वाटतं ते. हा हे पण नाही वाटत आहे मला. ते वाटतं. तुला सगळ्यात वाटतंय घातले बाबा. गाईज जेवताना भेटू, भूक लागली. हात अवघडला लागला माझा. ताकद नाही. आम्ही बी अवघडलोय काहीच. येतं तिथं कुठे